नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या वेतनाची मागणी करत अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्रीरंग गीते, तसेच सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, श्यामसुंदर जाधव, अशफाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोसिएशनच्या मते अल्टियस, PTPL, आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह विविध मोबाईल टॉवर कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य पगारवाढ देण्यात आलेली नाही. उलट कामाच्या वाढत्या तणावामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा 500 ते 6000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच वर्ष 2025 मधील सर्व रजा व राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे 11,400 रुपयांचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर 2025 रोजी संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बोनस आणि सुट्टीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप दिलेले नसल्यानं कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मोबाईल नेटवर्कवर होणार आहे. आणि मागण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण कायद्याने राष्ट्रवादी करण्यासाठी शासनाने पावलेले दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन दिले तर या कंपनीने आमच्यावर मागणं काम पूर्ण नाही केलं. त्याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर इथे आम्ही जाऊन मोर्चा करणार, निवेदन देणार आहे. माझं नाव कमल सिंगलाल सिंगडेगे, संभाजीनगर इथला टेक्निशियन आहे. माझी प्रथम मागणी म्हणजे पगारवाढ व्हायलाच पाहिजेत. दुसरी, आमचं दिवाळीचं बोनस दिलेलं नाही आहे, आमचे लिव्हचे पैसे दिले नाही, 11,400 रुपये ते मिळाले पाहिजेत. आणि आमचं लाईफ इन्शुरन्स नाही आहे, आमचं इन्शुरन्स व्हायला पाहिजेत. हे 3 प्रमुख मागण्या आहे आमच्या. हे कंपनीने आम्हाला ताबडतोब दिले पाहिजेत. वड्डे राजेंद्र शिवलिंग, नांदेड जिल्हा, किनवट लोकेशन. आमच्या प्रमुख मागण्या, आज आम्ही 25 वर्षापासून कंपनीमध्ये काम करतो. गेल्या 5 वर्षापासून आमची पगारवाढ झालेली नाही. दिवाळीला आमचा बोनस दिलेला नाही. कंपनीने बोनस द्यावा, पगारवाढ द्यावी आणि आमची सुरक्षेची काळजी कंपनीने घ्यावी. आमच्या प्रमुख मागण्या या आहेत. मी नदीम काझी, राहणार नांदेड. या जिल्ह्यामध्ये प्रताप कंपनीतर्फे टेक्निशियन म्हणून काम करतो, एल्टियस कंपनीकरिता. मी जवळपास मागील 15 वर्ष या फील्डमध्ये कारकिर्दीमध्ये काम केलेलं आहे. आणि जसं आपण सगळ्यांनी पाहिलं, जागतिक आपत्ती आली कोविड-19. या प्रसंगी केंद्र शासन, राज्य शासन व प्रत्येक टेलिकॉम कंपनीनं आम्हाला 24 तास कंपनी म्हणजे ऑनलाईन काम जे होतं त्याच्याकरता परमिशन घ्यायला लावली, गव्हर्नमेंटकडून काम करायला लावलं. नको त्या परिस्थितीमध्ये आमची जीवाची पर्वा न करता आम्ही लोकांनी काम केलं आणि मोबाईल कंपनीला होईल तितका फायदा आम्ही उपलब्ध करून दिला. प्रत्येक कंपनी नको त्या प्रकारे कंपनी लोकांकडून पैसे जमा करते, मात्र आम्ही जो मेहनतीने कष्टाचा पैसा मागतो तो पैसा आम्हाला मिळायला पाहिजे त्या पद्धतीने भेटत नाही. उलट आम्हाला अहिरावीची भाषा बोलली जाते, बोनस भेटत नाही, पगारवाढ भेटत नाही आणि हेल्थ चेकअप जे असतो आमचा तो आम्हाला चांगल्या कंपनीचा भेटलेला नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.